राज ठाकरेंनी अजित पवारांवर खोचक टीका केली होती। उपमुख्यमंत्री पुण्याचे ते नसतानाही धरण वाहिलं अशी टीका राज ठाकरेंनी केली आणि याच टीकेला उत्तर देताना बोलताना थोडंफार तारतम्य ठेवावं असा सल्ला अजित पवारांनी राज ठाकरेंना दिलाय। बघा, पाऊस पडणं हा काय तुमच्या माझ्या हातात नाहीये, पण उद्या अशा प्रकारचा पाऊस पडल्यानंतर ज्याला गेट्स ओपन होतात, ती गेट्स ओपन झाल्यानंतर लोकांना याचा त्रास होणार नाही, या प्रकारचं कोणतं प्लॅनिंग आपल्याला करता येईल। आज जर समजा मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री दोन आहेत, एक तर पुण्याचेच आहेत, बरोबर ना, म्हणजे ते नसताना पण धरण वाहलंय, एवढं पाणी पडलं। आता मला असं वाटतं की त्यांनी ह्याच्यामध्ये लक्ष घालायला नको का। चर्चा झाली असताना तिथं वक्तव्य राज ठाकरेंनी अजूनही काहीतरी माझ्याबद्दल केलं। शेवटी प्रत्येक पक्षाच्या बद्दल एक आस्था असणारा काही वर्ग असतो, प्रत्येकाने बोलताना थोडंसं तारतम्य ठेवून, आपला सुसंस्कृत महाराष्ट्र आहे, आपल्या काय यशवंतराव चव्हाण साहेबांनी जी शिकवण आपल्याला दिलेली आहे त्या शिकवणीच्या बाहेर जाऊ नये। काही जण कायदा हातात घेण्याचा प्रयत्न करतात, मी तुम्हाला बघून घेईन। अरे बघून काय घेईन, संविधान कायदा हा काय कायदा हातात घेण्याचा अधिकार कुणाला दिलेला नाही आहे। मात्र आपणही बघता, तुम्ही टी व्ही चॅनलवाले दाखवता, त्यांनी असं सांगितलं, कोण काय म्हणतं कोण काय म्हणतं, यांनी शब्दांनी शब्द वाढत जातात। तुम्ही डेव्हलपमेंटचं बोला ना, तुम्ही त्याच्या संदर्भामध्ये कुठं खरोखरीच अन्याय झाला तर त्या अन्यायाला वाचा फोडा ना। त्याच्याबद्दल सरकार म्हणून जे काही खबरदारी घ्यायची ती आम्ही घेऊ, मुख्यमंत्री घेतील, उपमुख्यमंत्री घेतील,